आज या ठिकाणी एक सेवाभावी संस्था तसेच सरस्वती साईश्वरी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आज आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। खरोखरच हा एक स्तुत्य उपक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे। मला असं वाटतं दरवर्षी ही संस्था एक मोठा उपक्रम आयोजित करत असते। समाजाला उपयोगी असलेले अनेक उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून आपण नेहमीच करत असता आणि समाजाला आपण नेहमीच एक प्रकारे या ठिकाणी मदत करत असतात। आजचा हा जो आरोग्य शिबिराचा भव्य दिव्य कार्यक्रम आपण आयोजित केला आहे, खरोखरच हा एक खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे आणि विभागातील लोकांना मी विनंती करेन की आपण या कार्यक्रमाचा लाभ घेतला पाहिजे। अजूनही साधारण माझ्या मते एक सव्वा तास उरलेला आहे। मी सर्वांना आवाहन करेन की सर्वांनी जरूर या उपक्रमाचा लाभ घ्यावा। आज या ठिकाणी संस्थेचे सर्व पदाधिकारी असतील, सर्व कार्यकर्ते असतील, आज खूप मेहनत घेत आहेत। मी बघतोय माझ्या समोर आज जवळजवळ 2-3 आठवडे दिवस रात्र मेहनत घेऊन आज एवढा मोठा उपक्रम आज आपण जो योजना आहात, खरोखरच स्तुत्य उपक्रम आहे। आमचे महेशजी चव्हाण आहेत, जे आमचे भारतीय जनता पार्टीचा एक भाग आहेत आणि ते माझ्याबरोबर नेहमीच काम करत असतात। तर त्यांच्या अनुषंगाने माझी नेहमीच एक सेवाभावी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर नेहमीच भेट होत असते आणि खरंच त्यांची समाजाप्रती असलेली तळमळ ही नेहमीच दिसून येते। आपण अशीच नेहमी स्तुत्य कार्यक्रम, लोकांना उपयोगी असे कार्यक्रम दरवर्षी करत राहावेत असं मी आपल्याला सांगेन। आणि या कार्यक्रमासाठी मी नेहमीच भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही नेहमीच आपल्या पाठीशी उभे आहोत। आपल्याला कधीही कोणतीही काही गरज असेल तर तुम्ही नक्कीच आमच्याशी संपर्क करा। आमचे महेशजी चव्हाण आहेतच तुमच्या बरोबर, आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी उभे राहू असे मी आपणास या ठिकाणी ग्वाही देतो। आणि पुन्हा एकदा तुम्हाला या सर्व उपक्रमासाठी व पुढील सगळ्या सामाजिक उपक्रमांसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद। डॉक्टरने रेफर केलेलं तुम्हाला एवढं सुंदर नियोजन कमी पैशांमध्ये त्यांनी आम्हाला दिलं आणि याच्या पुढे ते देत राहू अशी आमची इच्छा आहे। आणि तुमच्या पुढच्या या कामासाठी तुम्ही तुमची प्रगती उत्तरोत्तर व्हावं ही असं एक सेवाभावी संस्थेतून तुम्हाला आमच्याकडून आशीर्वाद आणि एक छोटंसं आपलं एक प्रशिष्ट पत्र आपण सेवाभावी संस्था